प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा सीपीजी म्हणजेच क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं केली आहे। यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय। एल निनो डिसेंबरमध्ये अति तीव्र होऊ शकतो असा देखील अंदाज आहे। प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थितीत जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं केली आहे। सीपीसीनं जारी केलेल्या अंदाजानुसार गेल्या महिन्याभरात एल निनो स्थिती विकसित झाल्याचं निष्पन्न झालंय। यंदाचा एल निनो फेब्रुवारी 2027 मध्ये सक्रिय राहण्याची शक्यता 90% जास्त असल्याचं सीपीसीच्या अंदाजात म्हटलेलं आहे। एल निनो सक्रिय झाल्याचं क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने जाहीर केले। एल निनोची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार असून यावर्षीच्या डिसेंबरमध्ये ती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे। त्यावेळेस इथे सरासरीच्या तुलनेमध्ये 2 ते 2.5 अंशांनी जास्त तापमान नोंदलं जाऊ शकतं। पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता 90%पेक्षा जास्त आहे। म्हणजे पुढील वर्षीच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा एल निनो सक्रिय राहणार असल्याचं या अंदाजामधून दिसून येतंय, ज्याचा परिणाम पुढच्या वर्षीचा उन्हाळा आणि त्यानंतर येणाऱ्या मॉन्सूनवर पण राहू शकतो। यंदाच्या मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळेसच एल निनो आल्यामुळे एल निनोचा मॉन्सूनच्या प्रगतीवर त्याचप्रमाणे संपूर्ण हंगामातील आचरणावर पण परिणाम होऊ शकतो असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे।